अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु महात्मा पाटील महाराज की जय। अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरः गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरुनाथा तुमचे चरणी मी करीतो आज विनवणी, तुम्हीच यावे शब्द होऊनी प्रगटावे माझे मुखातुनी। सद्गुरुनाथ महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा। यामध्ये ब्रह्मा विष्णू आणि रुद्र या तिघांचंही आपण स्मरण करतो, कारण तिन्ही स्थानं आपल्या सद्गुरू चरणावर आहेत। ब्रह्मा काय करतो तर उत्पत्ती करतो, विष्णू काय करतो तर आपल्याला स्थित करतो, आणि रुद्र काय करतो म्हणजे शंकर काय करतात तर आपल्याला लय देतात। उत्पत्ती स्थिती आणि लय या तिन्हीच्या माध्यमातून जाताना सद्गुरू आपल्याला प्रत्येक ठिकाणी त्याप्रमाणे भेटत जातात। म्हणूनच गुरुरेव परब्रह्म असं म्हटलंय। गुरुरेव परब्रह्म म्हणजे गुरु हेच परब्रह्म। मग उत्पत्ती कशी करतो आपण माहिती आपल्याला, ब्रह्मा उत्पत्ती करतात। पण आपण अनेक ग्रंथात बघितलंय की भगवंताच्या नाभिस्थानापासून ब्रह्मा तयार झालेत। मग ब्रह्मा हे उत्पत्ती स्थिती आहेत का, उत्पत्ती करतात का, तर भगवंतानीच त्यांना आज्ञा दिली की या चराचरामध्ये निर्मिती कर। तसंच सद्गुरू त्यांच्या आज्ञेनं आपल्यासारख्या साधकांमध्ये कुठंतरी साधन तत्व भक्ती तत्व रुजवण्याचा प्रयत्न करतात, रुजवतात। आज नियमित दर्शनाला येणारा मनुष्य उद्या साधक रूपामध्ये जातो, आणि साधक रूपात प्रवेश केलेला मनुष्य काही दिवसानं समाधी अवस्थेपर्यंत पोचतो। नामस्मरणात गुंग झाल्यानंतर आपण मीपणा विसरायला शिकलं पाहिजे। मग हे मीपणा विसरायचं साधन कुठलं असेल तर सद्गुरू मार्गावर साजरे होणारे निरनिराळे उत्सव। आता आजचा जो हा उत्सव आहे नारळी पौर्णिमेचा, काही जण त्याला राखी पौर्णिमा म्हणतात, पण आपण त्याला नारळी पौर्णिमाच उत्सव म्हटलं पाहिजे। कारण या महिन्यामध्ये नारळ आणि गूळ यांच्या मिश्रणाला खूप महत्त्व दिलंय। सद्गुरू सांगतात की साधनेमुळं माडासारखा वाढलेला वृक्ष नारळ रूपी आपल्याला फळ देतो, आणि तो सुद्धा विनम्र भावे देतो। आणि नारळाच्या पुढं उंचीनं कितीतरी खुजा असलेला ऊस आपल्या साधनेनं आपल्या सिद्ध करून त्यापासून गुळात रूपांतर होणारा रस निर्माण करतो। म्हणजे तुम्ही विचार करा, कुठलंही कांडकं लावलं, आता आपण शेतकरी आहोत, कुठलंही कांडकं लावलं तर त्यापासून ऊस येत नाही। कारण कुठल्या बीजाचे पोटी फळं रसाळ गोमटी येतात, उत्तम बीजाचे पोटी फळं रसाळ गोमटी, शुद्ध बीजाचे पोटी फळं रसाळ गोमटी। मग ते शुद्ध कांडकं आहे, ती कांडी शुद्ध आहे,
हे बघण्याचं सामर्थ्य सगळ्यांच्यात नसतं. एक दोनच कोणतरी ते अधिकारी असतात की ज्याला कळतं की ह्या ऊसाच्या हे जर आपण बियाणं लावलं किंवा हे कांडी लावली तर यापासून आपल्याला उत्तम प्रकारचं ऊस तयार होणार आहे शेतामध्ये. तर सद्गुरूच ते असतात की आपल्यासारख्या सगळ्या कांडकांना बीज रोपण करून त्यामध्ये भक्तीचं झाड उगवायला पाहिजे. पण हे भक्तीचं झाड उगवण्यासाठी आपल्याला ते नामस्मरणाचं पाणी देतात किंवा नामस्मरण खतरूपानं आपल्यामध्ये बिंबवतात. सर्वसाधारणपणे बघताना असं लक्षात येतं की शेतात वाढणारा ऊस सगळीकडं सारखा वाढत नाही. काही ऊस बारीक असतात, बरोबर आहे ना, काही ऊस चांगले फोपावतात. तसंच साधक अवस्थेत गेल्यानंतर, कारण उत्पत्ती करतात सद्गुरू आपल्यामध्ये गुणांची, त्याला स्थित करण्याचं कामसुद्धा सद्गुरू करतात. पण ते सद्गुरूंच्या सानिध्यात ती स्थिती येण्यासाठी जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी तेणे पथ्य सांभाळावी. जो नामस्मरणात सदा रत असतो कर्तव्य कर्म करताना, कारण सद्गुरू कधीही सांगत नाहीत की तुम्ही कर्तव्य कर्म सोडून नामस्मरण करा. कर्तव्य कर्म करताना आपण जर स्मरणात राहिलो, कारण तुकाराम महाराजांनी हेच सांगितलं आहे की योजुनिया धन उत्तम व्यवहारे. आणि हे उत्तम व्यवहारानं मिळवलेलं धन जसं आपल्याला पूर्णत्वाला घेऊन जातं, तसंच आपल्यामध्ये भक्तीचं रोपण केल्यानंतर आपल्या हृदयापासून निर्माण होणारी भक्ती ही या ऊसाच्या रसाप्रमाणे अवीट गोडी आपल्यामध्ये निर्माण करते आणि आपण फोफावत जातो. फोफावण्याचा अर्थ सुधारणा होत जातो असा या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि एकदा का ती स्थिती उत्पन्न झाली की आपल्याला कुणाचीही आवश्यकता पडत नाही, कारण आपल्यामध्ये तो भक्तीचा रस नसानसात भरून राहतो आणि चराचरामध्ये आपल्याला भगवंत स्वरूप सद्गुरू दिसू लागतात. आणि ही स्थिती निर्माण होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे का हो? तर आपल्याला काहीच करायचं नाही. आपल्याला फक्त नामस्मरण करायचं आहे. कारण नामातच राम रमतो. सद्गुरू काय करतात तो? तर यासाठी नामदेव महाराजांचं एक उत्तम अभंग आहे. ते पांडुरंगाला म्हणतात की घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार. भगवंत काही सहज सोप्याप्रमाणे भेटत नाही, तसं सद्गुरूसुद्धा सहज सोप्या मार्गानं भेटत नाहीत. ते आपल्याकडनं घेतात. तर घेतात म्हणल्यानंतर आपल्या मनात शंका येते की आपल्या पाकिटाला धक्का लागेल काय? गुरु काय घेतात आपल्याकडनं? आपल्या पाकिटाला धक्का लागेल का? तर आपल्या पाकिटाला धक्का लावायची त्यांना काही गरज नसते, कारण त्यांच्या सामर्थ्यावर, कारण ते उत्पत्ती करणारे आहेत, साक्षात ब्रह्मा आहेत ते, म्हणून आपण गुरुर ब्रह्मा म्हणतो. तर त्यांना आपल्या या तुटपुंजा पाकिटाची आवश्यकता कधीच नसते. तर ते आपल्यातले राग लोभ मोह मत्सर हे षडरिपू काढून घेतात आणि भक्ती आपल्याला देतात. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदार. या वाक्याप्रमाणे जर आपण त्या ठिकाणी नतमस्तक व्हायला निघालो तर आपल्या लक्षात येतं की नाही, हे खरंच आहे. सातत्यानं दर्शनाला येणारा मनुष्य समाधान घेऊन परत जात असतो, येताना विवंचना घेऊन येत असतो. आणि तवपदी वाही लावी देह भाव सारा. आपण जेव्हा शरणांगत होतो, मनीचे भाव जेव्हा त्यांच्याजवळ बोलून दाखवतो, तेव्हा आपण निश्चिंत होतो. आपल्या मनावरचं ओझं हलकं होतं, कारण त्यांनी सगळं ते घेतलेलं असतं आणि आपल्याला समाधानरूपी अश्रू देतात ते. कारण जेव्हा आपण टेन्शनमुक्त होतो, हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रसंगामध्ये येणारा अनुभव आहे
एखादं टेन्शन आपल्याला येतं आणि काही क्षणात कोणाच्या तरी सांगण्यावरनं आपलं ते टेन्शन निघून जातं, तेव्हा आपल्याला सद्गुरूंचीच आठवण येते आणि आपल्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागतात. कारण चराचरामध्ये भरलेला भगवंत या सद्गुरू रूपानं आपल्यापर्यंत त्या वेव्ज पोचवत असतो. ही जी ऊर्जा आहे सद्गुरू स्थानाची, ती आपल्याला पूर्णत्वाला नेण्यासाठीच असते. फक्त याची अनुभूती सदा नामस्मरणात राहून घ्यावी लागते. तसंच नारळाचं पण आहे. नारळसुद्धा अनेक प्रकारचे असतात, पण पूर्वी असं म्हणायचे की समुद्राच्या काठी आलेला नारळ चांगला असतो आणि आपल्या भागात काय नारळ चांगला उगवत नाही. पण आता बहुतांशी असं लक्षात येतं की त्या परंपरेचे नारळ, त्या योग्यतेचे नारळ आपल्या भागातसुद्धा तयार होतात. आणि जसं समुद्रकाठी परमेश्वर कृपेनं त्यामध्ये पाण्याची निर्मिती होते, तसेच आपल्याही ठिकाणी होते. कारण सद्गुरू चराचरात भरलेले आहेत. ह्या नारळ रूपानं सुद्धा ते एखाद्या साधकाला उंच ठिकाणावर नेऊन ठेवतात. पण त्याला साध्य जीवनामध्ये साधायचं आहे तेव्हा त्याला जमिनीवरच यावं लागतं. म्हणून नारळ परिपक्व झाला की जमिनीवर खाली पडतो. इतर बरीच फळं आहेत, त्याला बघा पक्षी प्राणी वरच्यावर खातात, पण नारळाला खातात का हो? नाहीत खात, कारण ते पूर्णत्वाचं फळ आहे. तसं परमेश्वरानं आपल्यावर पूर्ण कृपा करावी. मी ऊस स्थितीत गेलो आहे. ऊस स्थितीत गेल्यानंतर माझ्याकडनं साधना होती आहे, रोमामध्ये माझं नाम तयार झालं आहे. पण मला जर ती श्रीच्या चरणांची जर मला स्थिती प्राप्त करायची असेल तर मला सद्गुरूंना विनंती केली पाहिजे की मला नारळ रूपामध्ये तुम्ही दर्शन दिलं पाहिजे. म्हणून सद्गुरूंच्या भेटीला जाताना आपण नारळ घेऊन जातो. अशीच कृपा दृष्टी तुमची आमच्यावर राहू दे, जशी ह्या नारळावर केली आहे. म्हणूनच या आजच्या दिवशी त्या नारळाच्या चवाचं आणि ह्या उसाच्या रसापासून तयार झालेल्या गुळाचं मिश्रण एकत्र करून परमेश्वराला आपण नैवेद्य अर्पण करतो. कारण जेव्हा साधनेच्या प्रवाहामध्ये आपण वाहत असतो त्यावेळी उंची एकमेकांची कधीच बघत नाही कोणी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात ना की कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला. हे सद्गुरूंचं सानिध्य आहे. ह्या सद्गुरूंच्या सानिध्यात उच्च नीच भेदभाव नसतो. जो आपल्या कर्तृत्वानं मोठा झाला आहे त्यालासुद्धा सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक व्हावं लागतं, शरणांगत व्हावं लागतं. त्यावेळीच त्याचा उत्कर्ष होणार असतो. म्हणून जे अनुभवानं वयानं श्रेष्ठ आहेत आणि जे अनुभवानं वयानं कमी आहेत अशा सगळ्यांनी एकत्र येऊन करायची साधना म्हणजे हा उत्सव आहे. प्रत्येक गोष्टीला निसर्गाशी जोडलं गेलेलं आहे, कारण निसर्ग हाच आपला देव आहे. आपण पंचमहाभूतांची पूजा करतो. आपल्या या संस्कृतीमध्ये आपण वडाच्या झाडाची पूजा करतो, वरुण पावसाची पूजा करतो, वाऱ्याची पूजा करतो, गाईची पूजा करतो. कशासाठी? तर यापासून अग्नीची पूजा करतो आपण. ही पंचमहाभूतं आपल्या सद्गुरूंच्या चरणी एकवटलेली आहे. म्हणून गुरुतत्व फार महत्त्वाचं आहे. व्याप्तम येन चराचरम तत्पदम दर्शितम येन. हा श्लोक म्हणताना आपल्याला हे आठवलं पाहिजे की आपले सद्गुरू स्थान किती महत्त्वाचं आहे. कारण सद्गुरू ही व्यक्ती नसते, सद्गुरू हे तत्व आहे. आणि भगवंताला प्रत्येकाच्या ठिकाणी जाणं शक्य नाही, म्हणून त्यानं सद्गुरू रूपानं आपला अंश पाठवला आहे. म्हणून आपण म्हणतो गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू आणि गुरुर देवो महेश्वरा. लक्षात घ्या, गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू आणि गुरुर देवोच का म्हणलं असेल?
ह्या दोन्ही वेळेला देवांचा उल्लेख केला नाही. पण शंकराचं नाव घेतानाच फक्त गुरुर्देव असं का म्हणलं असेल? आपल्याला काय वाटतं का असं का म्हणलं असेल बरं? आता आपण पूजा केली आहे महाराजांची मगाशी, कुठल्या नाम जपानं केली? ओम नमः शिवाय म्हणजे कुणाचा मंत्र आहे हा? शंकराचा. कारण ते आपल्याला मोक्षपदाला नेणारं स्थान आहे. म्हणून सद्गुरु चरणी चारिधाम असं म्हटलंय. ह्या महेशाची जर आपल्याला कृपादृष्टी आपल्याला पडावी याची जर आपली इच्छा असेल तर आपण त्या मोक्षाच्या वाटेवर एक तरी पाऊल उचलायचा प्रयत्न केला पाहिजे. नाम साधना करताना रंगून गेल्यानंतर आपण झोपलोय असं कोणाला तरी वाटावं अशी स्थिती आपली निर्माण झाली पाहिजे. कारण का कोण काय म्हणतंय हे महत्त्वाचं नाही, तुम्हाला त्यातून काय आनंद मिळतोय हे महत्त्वाचं आहे. कारण मोक्ष दाखवावा लागत नाही, मोक्ष हा मिळत असतो. आणि एकदा का तो मिळाला की ती चैतन्य शक्ती आपल्या पायाच्या नखापासून सरत सरत, कारण ह्याला शिव म्हटलंय, हे शिव आणि अंगामध्ये संचार असलेली ती शक्ती. म्हणून साधनेमध्ये जेव्हा साधक रममाण होतो तेव्हा त्याचं डोकं जड व्हायला सुरुवात होते. किंवा शंकराच्याच फक्त माथ्यावर आपण बिल्वपत्र वाहतो. का बरं असेल? कारण त्याचं स्थान आहे. ते शंकराचं स्थान हे मस्तक आहे. म्हणून आपण सद्गुरूंना म्हणतो की तुमचा हात माझ्या मस्तकावर असला पाहिजे. आई वडिलांना म्हणतो तुमचा हात माझ्या पाठीवर असला पाहिजे. कारण पाठीवर हात हे सोबत असल्याचं लक्षण आहे. आपण मित्राला मिठी देताना पाठीवरच थोपटतो ना एकमेकांच्या. कारण का आपण एकमेकांच्या बरोबर आहोत. सुखदुःखाच्या क्षणामध्ये आपण एकमेकांच्या सानिध्यात आहोत. त्यामुळं आपला हा पुढचा प्रवास सुखकर होणार आहे. पण हा सुखकर प्रवास होण्यासाठी आपल्याला सदैव शिवाचं स्मरण असलं पाहिजे. म्हणून प्रत्येक वेळी ओम नमः शिवाय असा आपण मंत्र म्हणतो. मग हा गुरुमंत्र आहे का हो? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका येतात की हा गुरुमंत्र आहे का? गुरुच्या मुखातून येतो तो गुरुमंत्र, आणि गुरुमंत्र असा चार चौघात सांगितला जात नाही. ते गुरु शिष्याला कानातच सांगतात. 5 जरी शिष्य असले, एका वेळी गुरुमंत्र घेत असले तरी 5 जणांचा मंत्र वेगवेगळा असू शकतो. कारण सद्गुरू त्याचं मागच्या जन्मीचं पुण्य बघून, मागच्या जन्मीची स्थिती बघून, उद्धार होण्याची क्षमता बघून त्यांना उपकृत करत असतात. कारण अनुग्रह हा घ्यावा लागत नाही, अनुग्रह व्हावा लागतो. होणे आणि घेणे यामध्ये खूप मोठा फरक आहे. आणि या फरकाची आपण काय बरं हे करणार, फरकाबद्दल आपण काय बोलणार? कारण फरक जर आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला नाती शोधावी लागतात. कारण ब्रह्माची तर आपण पूजा करतच नाही. कारण आपल्या इथं ब्रह्माचं कुठं मंदिर नाही, एकच ठिकाणी फक्त पुष्करला आहे. विष्णूची उपासना करत असताना यथा देहे तथा देवे, म्हणजे जसं आपण स्वतःला करतो तसंच आपण विष्णूची पूजा करताना करतो. म्हणजे विष्णूच्या कपाळालाच गंध लावतो, विष्णूच्या चरणांवर फुलं वाहतो, विष्णूच्या हातामध्ये शंख चक्र पद्म आहेत त्यांची आपण पूजा करतो.
विष्णूला आपण वस्त्रसुद्धा घालतो, जशी आपण अंगात घालतो. तुम्ही राम कृष्ण या मूर्ती बघितल्या कुठेही तुम्हाला उघड्या मूर्ती बघायला मिळत नाहीत, वस्त्र घातलेली असतात, कारण ती स्थितीमध्ये राहणारे देवता आहेत. ही आपली परंपरा खूप जुनी आहे. प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करताना आपल्या लक्षात येतं की सद्गुरूंचं स्थान आयुष्यामध्ये किती मोठं आहे. स्थितीत असतानाच आपल्याला सद्गुरू भेटत असतात. त्यासाठी निरनिराळ्या संतांची आपण उदाहरणं डोळ्यासमोर घेतली पाहिजेत. अगदी 12व्या-13व्या शतकातले ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज, नामदेव महाराज यांचं जरी उदाहरण घेतलं तरी ते स्थितीमध्ये राहणारे होते. कारण देवाला घास भरवायचा अधिकार प्राप्त झालेले नामदेव देवाच्या स्थानी उभा राहण्याची क्षमता बाळगत होते, कारण ते त्या स्थितीत होते. शिव उपासना करणारे नरहरी सोनार महाराज पांडुरंगाच्या मूर्तीमध्ये शंकर पाहू शकत होते, कारण ते त्या स्थितीमध्ये होते. भगवंताला परवानगी मागणारे ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाशी बोलू शकत होते, कारण त्यांनी पांडुरंगापुढं हट्ट धरला की मला समाधी घ्यायची आहे आणि भगवंता तू मला आज्ञा दे. कारण त्या स्थितीमध्ये ते होते. ह्या स्थितीमध्ये जाण्यासाठी त्यांचं चरित्र आपल्या डोळ्यासमोर आणलं पाहिजे. प्रत्येक संतांनी स्वतःचा उल्लेख कधीच केला नाही. ज्ञानेश्वरी वाचताना तर आपल्या डोळ्यासमोर येतं ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संवेद्या आत्मरूपा. कुठंही स्वतःचं वर्णन त्यांनी केलं नाही, स्वतःचं नावसुद्धा कुठं घेतलं नाही. कारण सद्गुरू निवृत्तीनाथांनी माझ्याकडनं घडवून घेतले ही त्याच्यामध्ये भावना होती. आणि तोच परमेश्वर आपल्या भक्ताला त्या स्थितीमध्ये ठेवण्यासाठी अहंकाराचा वारा न लगो राजसा माझी या विष्णुदासा भाविकांशी म्हणतो. नामदेव महाराजांना सुद्धा जेव्हा आपल्या अनुभूतीचा अहंकार झाला होता, त्या अहंकारातून बाहेर काढण्याचं कामसुद्धा भगवंतानं केलं आहे, कारण तो स्थितीत राहणार आहे. तो कुणावरही भाळत नाही विष्णूवर का, त्या स्थितीत राहणार आहे. म्हणून त्यांना सद्गुरूस्थानी जाण्यासाठी अनुग्रह घेण्यासाठी पाठवलं. आणि जेव्हा कळलं की या वयोवृद्ध व्यक्तीमध्ये चालायचा त्राण नाही आहे, पण ज्याचे पाय उचलून आपण किती ठिकाणी ठेवू त्या त्या ठिकाणी शिवलिंग उत्पन्न होतं आहे, म्हणजे आपल्या सद्गुरूंची योग्यता किती मोठी आहे. भगवंत माझ्याशी बोलतोय, पण ज्या भगवंतानं शिरावर ज्याला धारण केलं आहे ते दैवत त्या सद्गुरूंच्या चरणात आहे. कारण विसोबा खेचर ज्यावेळी नामदेव महाराजांना भेटले होते अंबेजोगाईच्या मंदिरामध्ये, शंकराच्या मंदिरामध्ये, औंढ्या नागनाथाच्या, तर त्यावेळी वयोवृद्ध त्यांनी रूप घेतले, आपले दोन्ही पाय त्या पिंडीवर ठेवलेत. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात की काय हा माणूस आहे, शंकराच्या पिंडीवर पाय ठेवून बसलाय, झोपलाय, किती महामूर्ख असेल. ते म्हणतात काका तुम्ही पाय उचलून बाजूला ठेवा. ते म्हणतात मी थकलोय रे, तूच माझे पाय उचल आणि बाजूला ठेव. ही परीक्षा आहे. आणि ज्यावेळी नामदेव महाराजांनी त्यांचे पाय उचलले, ठेवले, तर तिथं परत शिवलिंग निर्माण झालं. दुसरीकडे ठेवले, तिथं शिवलिंग निर्माण झालं. त्यावेळी मात्र नामदेव महाराजांच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागले. कारण अश्रू हे आनंदाचं प्रतीक आहे.
स्थितीमध्ये राहण्यासाठी मला माझ्या देवतेनं मी कोण आहे हे दाखवलं. कारण माझ्या मनातला अहंकार नाहीसा करायचा होता, म्हणूनच भगवंतानं मला इथंपर्यंत पाठवलं. आणि त्या चरणातून निर्माण काय झालं हो, तर शिवलिंग निर्माण झालं. तेव्हा नामदेव महाराजांना आपली चूक कळून चुकली आणि त्यांनी विसोबांचे पाय धरले. कंठ सद्गतीत झाला, अंगी रोमांच उभे राहिले. हेच खरं सद्गुरू भेटीचं वर्णन आहे. कारण ते स्थितीमध्ये राहण्यासाठी आपल्या सदैव पाठीशी असतात. ही जीवनामध्ये स्थिती फार महत्त्वाची आहे. नारळाच्या झाडाला खाली वाकवणारे, उसाच्या पेरापेरामध्ये साखर भरणारे, तेच कारल्याच्या वेलात कडूपणा सुद्धा निर्माण करतात. आणि कारल्याच्या वेलातून येणाऱ्या फळातला कडूपणा नाहीसा करण्याचं सामर्थ्य सुद्धा स्थितीमध्ये राहणाऱ्या साधकांमध्ये आहे. म्हणून आपल्या माता भगिनी त्याची रुचकर भाजी तयार करतात. प्रत्येक निसर्गानं निर्माण केलेली वस्तू ही सद्गुरूंच्या चरणी वाहिलेलं फूल आहे. मग ती भाजी असू दे, फळं असू देत. कारण महाराज असं म्हणायचे, कुरडया तळल्या पाहिजेत जेवणात. आपण पण काही सण उत्सव असलं की कुरड्या पापड तळतो. का तळायचे असतील हो? तर कुरड्या कधी फुलतात? कडकडीत तेल झाल्यानंतर त्यांच्यातला अहंकार निघून जातो. आणि अहंकार निघून गेल्यानंतर बोटावर मावणारी कुरवडी आपल्या त्या कढईत सुद्धा मावत नाही, इतकी फुलून येते. तसं सद्गुरूंच्या सानिध्यात गेल्यानंतर आपल्याला अहंकार पूर्ण निघून गेला पाहिजे. आणि अहंकार निघून गेल्यानंतर आत्मबलानं आपली सुद्धा अंतरात्मा असा फुलून आला पाहिजे की मी कुणाच्या तरी उपयोगी पडू शकतो. उपयोगी पडतोय ह्याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर जसा कुरडईच्या दिसतो ना, तसा आपल्याही चेहऱ्यावर आनंद दिसतो. प्रत्येकानं आठवून बघा, एखादा तहानलेला मनुष्य आपल्या समोर येतो, त्याला आपण तांब्यावर पाणी देतो, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर काय हास्य असतं. आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघून आपल्याला किती समाधान वाटतं. हे उगाच पदार्थ आपल्याकडं ह्याच्यासाठी केले जात नाहीत, पान सजवायसाठी. प्रत्येक पदार्थाला आपल्या संस्कृतीमध्ये वेगळा हक्क आहे. कारण ते मीठ घालून खारवून वाळवून ठेवलेले सांडगे पापड जेव्हा तप्त होऊन नैवेद्याच्या स्थितीत जाणार असतात तेव्हा ते फुलून येतात. तसं आपण ह्या स्थितीत राहत असताना कौटुंबिक लोक आपल्या रोजच्या रहाटगाड्यामध्ये बाकीचं सगळं कर्म विसरून गेलेलं असतो. पण एखाद्या मंदिरात जायची आपली सुरुवात झाली, कारण त्या स्थितीत नेण्याचं काम आपल्याला सद्गुरू करत असतात, की आपल्याला ती सवय लागते आणि आपला चेहरा चैतन्यानं फुलून येतो. मग कोणतरी विचारतो, काय मठात जाऊन आलास काय? ही आपल्याला येणारी अनुभूती आहे. कारण आपला चेहरा जो प्रफुल्लित होतो तो समोरच्याला दिसतो, मला दिसत नाही. माझा फक्त समाधान वाटतं, मनाला आनंद होतो. कारण या स्थितीत आणण्याचं कामच विष्णूच आहे. म्हणून आपण सद्गुरूंना विष्णू स्थानी पोचतो. प्रभू दत्तात्रयांना आपण विष्णू स्थानी जपतो. कशासाठी? कारण ते आपल्याला या स्थितीमध्ये उद्धार करणारं दैवत आहे. म्हणून आपण गुरूंना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हटलं. विष्णूची अनेक रूपं आपल्या डोळ्यासमोर आली पाहिजेत. विष्णू म्हणजे कोण? गुरु. यामध्ये लिंगभेद अजिबात मनात आणायचा नाही. म्हणून आपण श्लोकही म्हणतो, आई माझा गुरु. बरोबर आहे ना?
त्यानंतर पितृभ्यो नमः वडील, आणि त्यानंतर आचार्य देवताभ्यो नमो नमः आणि सद्गुरू देवताभ्यो नमो. म्हणून आई वडिलांचं स्थान आपल्या आयुष्यामध्ये खूप मोठं आहे. आई वडिलांनी आपल्याला हे जग दाखवलं, म्हणून आपण काहीतरी ऊर्जित अवस्था करून घेण्यासाठी आचार्य म्हणजे शिक्षकांकडे गेलो, आणि शिक्षकांनी आपल्याला ताऊन सुलाखून तयार केलं, म्हणून आपण सद्गुरूंच्या स्थानी जाऊ शकतो. कारण स्थितीमध्ये ठेवणारे सद्गुरू आहेत. प्रथम अवस्थेत आपल्याला स्थितीमध्येच राहायचं आहे, म्हणून स्थितीमध्ये ठेवणारे ते सद्गुरू आहेत. म्हणून सद्गुरूंना जास्त महत्त्व आहे. सद्गुरू ही व्यक्ती नाही आहे, तर सद्गुरू हे तत्व आहे. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, त्यावेळा विठ्ठले कृपा केली. आपल्यावर काहीतरी संस्कार झालेला असतो, म्हणून गुरुस्थानी जाण्याची बुद्धी आपल्याला होते. आता गुरुर्देवो महेश्वरा असं म्हटलं आहे. कारण गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू, पण महेश्वराला म्हणताना गुरुर्देवो म्हटलं आहे. कारण आपले गुरु बरेच असतात. आपण म्हणले, मगाशीच उल्लेख केला, आई माझा गुरु, पिता गुरु, आचार्य म्हणजे शिक्षक गुरु, आणि हे जे असतात ते सद्गुरू असतात. कोण? हे गुरुदेव असतात. कारण ते सांगतात की तुझे आहे तुझपाशी, पण तू जागा चुकलाशी. तुला आत्मदर्शन करण्याची गरज आहे, स्वतःमध्ये झोकून देऊन बघण्याची गरज आहे. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ पाहण्यापेक्षा आपल्या शरीरात असलेलं कर्माचं मुसळ शोधून ते कांडून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे. म्हणून सद्गुरू आपल्याला निरनिराळी कर्म करायला सांगतात. कारण का? तो आपल्यामधला जो मळ आहे तो त्यांना धुवून काढायचा असतो. बऱ्याच जणांना ती कटकट वाटते, पण आपल्या शरीरात असलेला मळ काढून टाकण्यासाठी ते आपण म्हणतो ना, दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही. ते आपल्या डोळ्यातलं मुसळ काढून टाकण्याचं काम सद्गुरू करतात. तसंच तेच काम भगवान शंकरांचं आहे. म्हणून सद्गुरूंना गुरुर्देवो म्हटलं या ठिकाणी. एकाच मंत्रामध्ये आपण सद्गुरूंची निरनिराळी रूपं म्हणत असतो, पण त्या दृष्टीनं त्या स्थानाकडे कधी बघत नाही. ते स्थान जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल, कारण मोक्ष अधिकार शिवाचा आहे, म्हणून शिवचरणी रत असलं पाहिजे. कारण का? जिथं जिथं माझ्या सद्गुरूचे पाय आहेत, तिथं तिथं शिवलिंग असणारच आहे. आणि या शिवलिंगाचं दर्शन घेण्यासाठी म्हणून आपण सद्गुरूंच्या चरणांवर नतमस्तक होतो. आपण रामाच्या कृष्णाच्या देवळात गेल्यानंतर कसा नमस्कार करतो? असाच करतो ना. पण जेव्हा आपण शंकराला पाणी घालतो, शंकराला कितीही वेळा पाणी घातलं तरी चालतं. रामाच्या देवळात बघून जावा, गणपतीच्या देवळात बघा, अभिषेकाची वेळ ठरलेली असते. पण शंकराच्या देवळात आपण दुपारी 12 वाजता तरी गेलो न खाता पिता, तरी आपण पाण्याची धार शिवाच्या मस्तकावर घालू शकतो. कारण तो मोक्षदाता आहे. कारण शिवाला अलंकार पूजा कधीच करत नाही आपण. बिल्वदल व्हायचं, फुलं व्हायची, फुलं नसतील तर भस्माचा पट्टा लावायचा, आमचा शंकर सजून तयार होतो. पण हेच गणपतीला दुर्वांची माळ घालायला लागती, फुलांची माळ घालायला, चाफ्याच्या फुलांची, शेला पांघरायचं त्याला. आमच्या शंकराला काही लागत नाही. म्हणून गुरुर्देवो महेश्वर आहे. सद्गुरूंच्या ठिकाणी जाताना काही घेऊन जायची आवश्यकता नसते. फक्त मनापासून सद्गुरूंच्या चरणी गेलं पाहिजे. आणि या सद्गुरूंच्या चरणावर नतमस्तक होताना आपल्याला शंकराची आठवण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून मगाशी आपण महाराजांच्या पादुकांवर, त्यांच्या मूर्तीच्या पावलांवर अभिषेक करताना
सारखा गजर करत होतो ओम नमः शिवायचा. कारण ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय धोनी. सद्गुरुनाथ महाराज की जय. कारण ज्या ठिकाणी आपण नतमस्तक होणार आहे सद्गुरूंचं नाव घेऊन त्या ठिकाणी शिवलिंग उत्पन्न करण्याची पात्रता फक्त आणि फक्त सद्गुरूंच्यामध्ये आहे. त्यामुळं सद्गुरू कसे असतात? स्मरण मात्र संतुष्टाय असतात. त्यांचं नाव घेऊन आपण जरी चरणावर आहे त्या ठिकाणी जरी मस्तक ठेवलं तरी आपल्याला मोक्षापर्यंत नेण्याचं काम सद्गुरूंचं असतं. आणि आजच्या या दिवशी आपण हा जो अहंकाराचा सगळा एकत्र करून, सगळ्या मनातला अहंकार, उच्च निश्चतेतला अहंकार एकत्र करून आपण हे एकरूपीचं सारण तयार केलेलं सद्गुरूंच्या चरणी वाहतोय. आणि शुद्ध मनानं सात्विक भाव घेऊन आपण ह्या सद्गुरूंच्या स्थानातून जातोय. हा भाव प्रत्येकाच्या मनामध्ये असला पाहिजे. कारण हे सारण आयुष्यामध्ये असल्याशिवाय आपल्या जीवनालाही अर्थ असत नाही. कारण आपण तुकाराम महाराज म्हणून वागू शकत नाही, ज्ञानेश्वर माऊली म्हणून जगूही शकत नाही. आपण सर्वसामान्य असतो तर गुरु कृपांकित म्हणूनच आपण जगू शकतो. म्हणून सद्गुरूंचं स्मरण करून आजच्या या नारळी पौर्णिमेच्या उत्सवाला आपण पाटील महाराजांना पुन्हा वंदन करून त्यांच्या चरणी शरण जाऊया. सद्गुरुनाथ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा